एखाद्या पेशंटला आयबीडी होऊ नये म्हणून आपल्या लाईफस्टाईल मध्ये प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट काय घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सांगू शकता का? नक्की. आयबीडी होण्याचं एक कारण नाहीये. हे याच्यातलं सगळ्यात मोठं लिमिटेशन ह्या क्वेश्चनमध्ये, की काय प्रिव्हेंट, की काही चूक केली, की आता सिगरेट पिलं आणि हार्टचं रिस्क वाढली, हे आपण म्हणू शकतो. तिथे आपण प्रूव्हन रिस्क आहे. पण तसं आयबीडीमध्ये काही चूक केली त्यामुळे आयबीडी झालं असं नाही. पण तरीही आपण ओव्हरऑल आपलं लाईफस्टाईल चांगलं ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज, क्लीन फूड, की तिथे प्रोसेस्ड फूड कमी करणं खूप गरजेचं आहे. पॅकेज्ड गोष्टी घरात आणायच्याच नाही. स्पेशली मुलांना आजकाल चिप्स, बाकीचे बिस्किट्स वगैरे खूप दिलं जातं. यांच्यामध्ये भरमसाठ इमल्सिफायर्स, प्रिझर्वेटिव्स टाकलेले असतात. याच्यामुळे खूप पुढे आजार वाढत जाणार आहेत. हे तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत नक्की. रेग्युलर एक्सरसाइज खूप चांगलं आहे. खूप सारं पाणी पिणे, की ज्याच्यामुळे आपले गट हेल्दी राहायला हेल्प होतं. कॉन्स्टिपेशन वगैरेमुळे बाकीचे अजून आजार वाढतात. हे पण पोटाचे आपले जे काही आजार आहेत त्याच्यातच येतं. हे पण प्रिव्हेंट केलं तर आपल्याला पुढे जाऊन हे बाकीचे आजार व्हायचे रिस्क नक्की कमी होणार आहे. म्हणजे चांगलं लाईफस्टाईल ठेवणे, खानपिनच्या गोष्टींवरती लक्ष देणे आयबीडी प्रिव्हेंट पण करायला मदत होईल, किंवा ज्याला आयबीडी डायग्नोसिस झालेलं आहे त्याला सुद्धा ती फ्लेअर अप न होण्यासाठी सुद्धा मदत होईल, असं म्हणता येईल का सर? नक्की सर, नक्की.